उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या 21 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी उद्धव ठाकरेंनी 9 जागांवर विजय कायम राखला आहे. तर त्या 9 जागांवर कोणते उमेदवार किती मतांनी विजयी झालेत ते पाहूया. सर्वप्रथम यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून संजय उत्तमराव देशमुख यांनी 5,94,807 मते मिळवत विजयी झाले. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून नागेश पाटील आष्टीकर यांनी 4,92,535 मते मिळवत विजयी झाले. परभणी लोकसभा मतदारसंघातून संजय जाधव उर्फ बंडू जाधव यांनी 6,01,343 मते मिळवत विजयी झाले. नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे यांनी 6,16,729 मते मिळवत विजयी झाले. मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून संजय दिना पाटील यांनी 4,50,937 मते मिळवत विजयी झाले. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई हे 3,95,138 मते मिळवत विजयी झाले. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत हे 3,95,655 मते मिळवत विजयी झाले. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाघचौरे यांनी 4,76,900 मते मिळवत विजयी झाले. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून ओमप्रकाश निंबाळकर यांनी 7,48,752 मते मिळवत विजयी झाले. अशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी शिंदे आणि भाजपच्या विरोधातील लढाई या 9 जागांवर जिंकली. या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये कोण भारी पडले, ठाकरे का शिंदे? कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सोबतच आमचं विश विचार हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.